अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. 1 कोटींची खंडणी मागितल्याची एफआयआर मध्ये नोंद. आरोपी जिन्यानं 14व्या मजल्यावरती गेल्याची माहिती. आरोपीच्या शोधासाठी 20 पथकं तैनात. सैफ करीनाच्या मुलाचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा होता डाव. स्टाफ नर्सच्या जबाबातील नवी माहिती पुढारी न्यूजच्या हाती. हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफवर हल्ला. सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया यशस्वी. मणक्यातनं 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला. डॉक्टरांची माहिती. सेलिब्रिटींवरती हल्ले होत असल्यामुळे बॉलिवूडकरांकडून सुरक्षेबाबत सवाल उपस्थित. तर देशातल्या मेगा सिटींमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं सैफ वारंवार टार्गेट. आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर फक्त आडनाव खान असल्याने विरोधकांनी राजकारण करू नये. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सुनावणी. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. जामीन मिळाल्यास कराड पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. सीआयडीचं कोर्टात उत्तर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा हप्ता 8 ते 10 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती. तसंच वाढीव रकमेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होणार. राज्यामधील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत. बांगलादेशकडनं कांदा आयातीवरती आणि निर्यातीवरती 10% शुल्क लागू. कांद्याच्या दरावरती परिणाम होण्याची शक्यता. शंभू सीमेवरनं 21 जानेवारीला पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे कूच करणार. केंद्र सरकार चर्चेसाठी तयार नसल्यानं तीव्र आंदोलनाचा इशारा. देशभरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी. 7वा वेतन आयोग 2026 मध्ये संपणार.